Hello class, welcome to the lecture of direct tax. Let us have a rapid revision what we learned in the last lecture. We have covered the exemptions, few exemptions, representative type exemptions I have explained in the last lecture, which we learned under section 10 of the Income Tax Act 1961. Whatever we have seen under the head of exemption, it were only representative type. सगळे एक्झम्पशन्स या ठिकाणी मी सांगितले नव्हते, फक्त काही प्रातिनिधिक स्वरूपात एक्झम्पशनचा अर्थ तुम्हाला क्लिअर व्हावा त्यासाठी मी काही एक्झम्पशनचे एक्झाम्पल्स घेतले होते, ज्यामध्ये आपण बघितलं की काही एक्झम्पशन फुल्ली होते, म्हणजे फुल्ली एक्झम्प्ट होते, पूर्णतः नॉन टॅक्सेबल होते. उदाहरणार्थ ॲग्रिकल्चरल इन्कम असू दे किंवा स्कॉलरशिप मिळालेली असू दे, मग ह्या गोष्टी फुल्ली एक्झम्प्टेड होत्या. काही ठिकाणी तुम्हाला पार्टली एक्झम्पशन मिळत होतं, जसं की आपण मायनर चाइल्डचं बघितलं इन्कम, जे पेरेंट्सच्या इन्कममध्ये क्लब केलं जातं आणि ते क्लब केल्यानंतर पेरेंट्स प्रत्येक मुलामागे, मायनर मुलामागे 1,500 रुपयाचं एक्झम्पशन क्लेम करू शकतात, म्हणजे 1,500 रुपयावर टॅक्स बसणार नाही. मग हे एक्झम्पशनचा पार्ट बघितला. त्यानंतर काही एक्झम्पशन स्पेसिफिक आहेत, जे आपण 5 हेड्स लर्न करणार आहोत. दॅट इज इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, ओके, अँड इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन. या प्रत्येक इन्कमचे जे एक्झम्पशन्स असतील ते त्या वेळेला आपण बघणार आहोत. सो मूविंग फर्दर in today's presentation, I will be presenting the charge of income tax under section 4. Then what is the procedure of calculating net taxable income of a person. Next we will be seeing few concepts, few more concepts regarding to residential status and scope of total income. So I am beginning with charge of income tax. Charge of income tax is stated in section 4 of the Income Tax Act 1961. What does it say? This section gives the provisions regarding the charge of income tax. म्हणजे टॅक्स चार्ज करणं म्हणजे नेमकं काय आहे हे कोणतं सेक्शन सांगतंय? सेक्शन 4. व्हॉट डज सेक्शन 4 ऑफ द ॲक्ट स्टेट्स दॅट इन्कम टॅक्स शॅल बी चार्ज. नाव द पॉईंट्स बघा मी इथे वेगवेगळे दिलेले आहेत. ॲक्च्युली ते एकच वाक्य आहे, but to let you understand the overall meaning of the provision regarding charge of income tax, ते सेपरेट करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा पहिला मुद्दा काय आहे त्याच्यामध्ये, इन्कम टॅक्स शॅल बी चार्ज, टॅक्स शॅल बी चार्ज, टॅक्स चार्ज केला जाईल. नेक्स्ट कन्सेप्ट, ॲट द रेट्स लेड डाऊन बाय द फायनान्स ॲक्ट. कोणत्या रेटनुसार चार्ज होणार आहे? विच इज लेड डाऊन बाय द फायनान्स ॲक्ट फॉर द असेसमेंट इयर. कुठल्या इयरसाठी ते लागू होणार आहे? फॉर द असेसमेंट इयर, इन अकॉर्डन्स विथ अँड सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट. त्या ॲक्टच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याला अनुसरून तुमचा टॅक्स चार्ज होणार आहे. इन रिस्पेक्ट ऑफ द टोटल इन्कम. कशावर आपण टॅक्स चार्ज करणार? टॅक्स चार्ज केलं जाईल टोटल इन्कमवर ऑफ द प्रिव्हियस इयर. कुठल्या इयरमध्ये कमवलेलं? प्रिव्हियस इयरमध्ये. ऑफ एव्हरी पर्सन. कुणाच्या इन्कमवर? सगळ्या पर्सनची व्याख्या आपण याआधी शिकलेलो आहोत, किंवा आपण ती कन्सेप्ट क्लिअर करून घेतलेली आहे. पर्सन ही एक वाईड कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये इंडिव्हिज्युअल किंवा असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, एखादी कंपनी, एखादं ज्युरिडिक्शली आर्टिफिशियल पर्सन असेल तर, ज्युडिशियल पर्सन असेल तर, फर्म असेल तर पार्टनरशिप फर्म, ह्या सगळ्यांचा समावेश पर्सन या एका कन्सेप्टमध्ये होतो. म्हणजे ओव्हरऑल या प्रोव्हिजनमध्ये काय सांगितलेलं आहे की जे पर्सन कोणताही पर्सन असू दे, त्यांनी प्रिव्हियस इयरमध्ये जे काही टोटल इन्कम कमवलेलं आहे त्याच्यावर टॅक्स कोणत्या वर्षी चार्ज होईल? असेसमेंट इयरमध्ये. आणि ते रेट्स कुठले असतील हे कोण ठरवतं आहे? तर फायनान्स ॲक्टनुसार जे काही रेट्स लागू केले गेले आहेत त्या रेट्सनुसार, त्या स्लॅब्सनुसार टॅक्स चार्ज केलं जाईल. सो ओव्हरऑल हे प्रोव्हिजन तुम्हाला कुठल्या सेक्शनमध्ये शिकायला मिळतं? सेक्शन 4. ओके, नाव वी विल सी. परत पुढे जायच्या आधी मला तुम्हाला रिमाइंड करायचं आहे की फॉर दिस करंट अकॅडमिक इयर
युअर प्रिव्हियस इयर विल बी 2019-20 आणि असेसमेंट इयर काय असणार आहे तुमचं 2020-21. म्हणजे एखादा पर्सन कुठल्या इयरमध्ये कमवेल इन्कम 2019-20मध्ये जे काही इन्कम कमवले असेल त्याचं असेसमेंट कोणत्या इयरमध्ये होणार आहे 2021मध्ये. ओके 2020-21. नेक्स्ट फर्दर वी हॅव येस हियर इज व्हॉट कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम. इन्कम नेमकं आपण कॉम्प्यूट कसं करणार आहोत. हियर बाय इन्कम आय मीन कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम. इन्कम तुमचं भरपूर असू शकतं पण ते टॅक्सेबल आहे किंवा नाही हे त्याच्या सोर्सनुसार, म्हणजे कुठून मिळालं आहे तुम्हाला इन्कम तर ते इन्कम टॅक्सेबल आहे की नाही ह्याचा विचार केला जातो. ओके सो कॅल्क्युलेशन करण्याच्या काही स्टेप्स आहेत त्या आपण बघणार आहोत. सो त्या स्टेप्स काय आहेत बघून घेऊया. कॅल्क्युलेट कसं करता येतं इन्कम. येस हियर आर द स्टेप्स. नंबर ए डिटरमाइन द स्कोप ऑफ टोटल इन्कम. टोटल इन्कमची तुम्हाला व्याप्ती पहिलं डिटरमाइन करावी लागते किंवा ठरवावी लागते. डिटरमाइन मीन्स ठरवावी लागते. दिस इज एक्सप्लेन्ड इन द सेक्शन 5 or section 5 of the Income Tax Act 1961. Now here scope of total income can be determined with the help of or the scope of total income is based on the residential status of a person, then in which year the income is being earned and where the income is being earned or accrued. ओके रेसिडेंट असला पाहिजे इंडियाचा, त्यानंतर प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी इन्कम कमवलं पाहिजे आणि प्लेस म्हणजे भारतामध्ये ते ॲक्रू झालेलं पाहिजे. सो या 3 गोष्टींची सांगड घालणं आवश्यक आहे. सो ह्याचं आपण डिटेलमध्ये नेक्स्ट स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत. नेक्स्ट बी एक्सक्लूड एक्झाम इन्कम अंडर सेक्शन 10. आपण सेक्शन 10चा अभ्यास केलेला आहे पण अभ्यास करत असताना फक्त काही मोजकेच एक्झम्पशन मी तिथे दिलेले आहेत. तर ज्याचं एक्सक्लुजन तुम्हाला मिळतं एक्झाम्प्ट इन्कमचं त्याच्यात या टोटल इन्कममधून ते आपण लेस करायचं आहे. ओके त्यामुळे पहिली स्टेप काय आहे एखाद्या पर्सननी प्रिव्हियस इयरमध्ये कमवलेलं इन्कमची टोटल घ्यायची, त्यामधून जर काही एक्झम्पशन मिळत असेल, एक्झम्पशन मीन्स असे इन्कम जे की टॅक्स फ्री आहेत ते त्याच्यातून लेस करायचे किंवा इन्क्लूड करायचे नाही. इन शॉर्ट टोटल इन्कममध्ये ते आपल्याला इन्क्लूड करायचे नाही आहेत. सो दॅट इज नोन ॲज एक्झम्पशन. Next, classify income under different heads. This also I have explained you. What are the different heads which we are going to learn? There are 5 heads of income, or you can also call it as sources of income. The first one is income from salary, which I have given over there. Income from salary, and section 15 to 17 deals with income from salary. Next, section 22 to 27 deals with income from house property. Next, section 28 to 44D deals with profits of business or profession. Next, section 45 to 55A deals with income from capital gains. And last head is section 56 to 59 which deals with income from other sources. So you will have to compute income under each head. प्रत्येक हेडचं सेपरेट इन्कम तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड नेक्स्ट स्टेप इज डिटरमाइन द ग्रॉस टोटल इन्कम. टोटल ह्यांची घ्यायची आहे 5ही ह्याची हेड्सची अँड देन यू विल डिटरमाइन द ग्रॉस टोटल इन्कम. आता इथे वर्ड यूज केला आहे ग्रॉस टोटल इन्कम. त्याच्या खालचा पॉईंट इथे दिसत नाही बहुतेक बट ह्याच्या पुढचं मी सांगून ठेवते. डिटरमाइन ग्रॉस टोटल इन्कम. आफ्टर डिटरमाइन ग्रॉस टोटल इन्कम यू विल गेट फ्यू मोर डिडक्शन्स अंडर सेक्शन 80. सेक्शन 80 अंतर्गत तुम्हाला काही डिडक्शन्स पण मिळतात जेणेकरून तुम्ही इन्कम आणखीन तुमचं कमी करू शकता किंवा ते कन्सेशन तुम्हाला तिथे क्लेम करता येतं. सो ते 80 सेक्शनमध्ये येतं ते ह्याच्यातून लेस करायचं आणि जे बॅलन्स राहील जी बॅलन्सिंग अमाऊंट राहील त्याला आपण काय म्हणू शकतो नेट टॅक्सेबल इन्कम. असं हे पूर्ण प्रोसेस आहे हाऊ टू कॅल्क्युलेट द टॅक्सेबल इन्कम आणि त्या इन्कमवर मग टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. Okay, so we will start with scope of total income, which is our first step. Now what does scope of total income states under section 5? Section 5 defines the scope of total income so chargeable to tax. That is nothing but what we will have to decide what income will be actually charged to the tax.
ओके, जसं एखादा पर्सन म्हणजे बऱ्याच सोर्सेसमधून त्याला इन्कम मिळू शकतो. ॲग्रिकल्चरमधून मिळतं आहे, बिझनेसमधून मिळतं आहे, किंवा त्याची कुठे जॉब असेल तिथून सॅलरीमधून मिळतं आहे. बरेच असे इन्कम. गिफ्ट मिळालं तर आपल्याला ठरवायचं आहे की नेमकं त्यातलं कोणतं इन्कम टॅक्सेबल असणार आहे. ओके, सो द टर्म मी मेन्शन केलं आहे बघा. द टर्म स्कोप ऑफ इन्कम मीन्स विच आयटम्स ऑफ इन्कम आर इन्क्लुडेड and which items are excluded while computing tax liability. ओके, जे इन्क्लूड केले आहे ते टॅक्सेबल असणार आहे, जे एक्सक्लूड करायचे दॅट विल बी नॉन टॅक्सेबल. इन शॉर्ट, जे नॉन टॅक्सेबल म्हणते त्याच्यावर टॅक्स पे करावा लागत नाही. अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, द थर्ड पॉईंट, द स्कोप ऑफ इन्कम डिपेंड्स अपॉन द रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अ पर्सन. म्हणजे जे काही इन्कम आपल्याला इन्क्लूड करायचं आहे किंवा ठरवायचं आहे त्याच्या आधी आपल्याला काय ठरवणं गरजेचं आहे, वेदर दॅट पर्सन हू इज अर्निंग द इन्कम इन द प्रिव्हियस इयर इज अ रेसिडेंट ऑफ इंडिया ऑर अ नॉन रेसिडेंट. ओके, तो रेसिडेंट आहे भारताचा मध्ये राहिला आहे की नाही, रहिवासी असे म्हणू शकता तुम्ही, किंवा नाही प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, ते आपल्याला पहिलं ठरवणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी रेसिडेंट अँड सिटिझनशिप ह्या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. नॉट नेसेसरी की एखादा इंडियन सिटिझन आहे पण तो त्या प्रिव्हियस इयरमध्ये रेसिडेंट असेलच असं नाही. ओके, किंवा एखादा नॉन इंडियन आहे म्हणजे जो भारताचा नागरिक नाही आहे, त्याच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही आहे, परंतु तो प्रिव्हियस इयरमध्ये रेसिडेंट असू शकतो. दोन्ही केस समजल्या का बघा. मी पुन्हा रिपीट करते. एखादा इंडियन सिटिझन आहे, सिटिझनशिप आहे इंडियाची, बट तो रेसिडेंट नसू पण शकतो. म्हणजे सिटिझन आहे बट ही मे नॉट बी रेसिडेंट ऑफ इंडिया इन द प्रिव्हियस इयर. आणि दुसरी केस सांगितली की त्याला इंडियाचा सिटिझन नाही आहे पण तो ही मे बी द रेसिडेंट ऑफ इंडिया इन प्रिव्हियस इयर. ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. सिटिझनशिप इज डिफरंट और सिटिझन इज डिफरंट अँड रेसिडेंट इज डिफरंट. So what is the difference between this? That I will explain in the next slide. What does it explain? बघा कसं रेसिडेन्शियल स्टेटस कुठला सेक्शन सांगते, सेक्शन 6 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 स्टेट्स द रेसिडेन्शियल स्टेटस. काय म्हणते सेक्शन 6 बघा. रेसिडेन्शियल स्टेटस अंडर सेक्शन 6 अ पर्सन कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस ॲज. रेसिडेन्शियल स्टेटसनुसार कसं क्लासिफिकेशन होतं त्यांचं, रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट. आणि रेसिडेंटचं पुन्हा सब डिव्हिजन किंवा सब क्लासिफिकेशन होतं दोन प्रकारात. एक आहे ऑर्डिनरीली रेसिडेंट अँड सेकंड आहे नॉट ऑर्डिनरीली रेसिडेंट. बरं, आता हे सगळं फक्त आपण नाव बघतोय, बट हाऊ विल वी डिसाईड वेदर अ पर्सन इज अ रेसिडेंट ऑर नॉन रेसिडेंट. आणि जर रेसिडेंट असेल तर तो ऑर्डिनरी आहे की नॉट ऑर्डिनरी आहे हे ठरवण्याचे काही कंडिशन्स आहेत. ते कंडिशन फुलफिल केल्यानंतर किंवा सॅटिस्फाय केल्यानंतर अ पर्सन कॅन बी अ पर्सन्स रेसिडेन्शियल स्टेटस कॅन बी डिटरमाइन. म्हणजे जे दोन कंडिशन्स ले डाऊन केलेले आहेत ॲक्टनुसार ते दोन कंडिशन्स फुलफिल झाले तर आणि तरच आपण काय डिटरमाइन करू शकतो किंवा आपण काय फाइंड आउट करू शकतो की एखादा पर्सन रेसिडेंट आहे की नाही. आणि जर रेसिडेंट असेल तर ऑर्डिनरी रेसिडेंट आहे की नॉट ऑर्डिनरी रेसिडेंट आहे. ते कंडिशन्स बघून घेऊ आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये. येस, हिअर इट इज गिवन. सी रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. आता इथे मी पर्सन वर्ड नाही यूज केलेला आहे, इंडिव्हिज्युअल म्हटलेलं आहे. म्हणजे पर्सनपैकी एकच घेतलेलं आहे मी ते इंडिव्हिज्युअल. परत रिमाइंड करते पाहिजे तर तुम्हाला, पर्सनमध्ये सगळे येणार. एक नैसर्गिक व्यक्ती इंडिव्हिज्युअल, मिस्टर ए मिस्टर बी, बरोबर आहे ना. त्यानंतर एक फर्म, त्यानंतर एक कंपनी किंवा असोसिएशन ऑफ पर्सन, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल, आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन जसं युनिव्हर्सिटी आहे. हे सगळे पर्सनमध्ये येतात. पण इथे मी फक्त कुणाचं रेसिडेंट बघते, रेसिडेंट इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअलचंच फक्त आपण रेसिडेन्शियल स्टेटसचा उल्लेख इथे मी केलेला आहे. ओके, बाकी आपल्याला बघायचं नाही आहे. फर्मचं नाही बघायचं आहे, कंपनीचं नाही बघायचं आहे, बाकी कुठल्याच पर्सनचं बघायचं नाही आहे. We are going to learn only the residential status of an individual. Okay, so residential status of an individual under section 6 subsection 1 of the Income Tax Act 1961. What does it say? An individual is said to be a resident in India
in any previous year if he satisfy any one of the following two basic condition. दोन बेसिक कंडिशन आहे, त्यातली कुठली तरी एक सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. एनी वन. ओके, वन किंवा फर्स्ट किंवा सेकंड. सो व्हॉट इज दॅट? सी, कंडिशन नंबर 1 आय हॅव गिवन ओवर देअर. ही इज इन इंडिया फॉर अ पिरियड ऑफ 182 days or more ड्युरिंग दॅट प्रिव्हियस इयर. आता आपलं प्रिव्हियस इयर एकच आपल्या लक्षात ठेवायचं. प्रिव्हियस इयर आपलं कुठलं असणार आहे ह्या अकॅडमिक इयरसाठी? 2019-20. 2019 to 2020 मी एक्सप्लेन केलं प्रिव्हियस इयर, पण तुमचं स्टार्ट कुठून होणार आहे? 1 एप्रिल 2019 to 31 मार्च 2020. या पिरियडसाठी तो पर्सन जर 182 days किंवा त्याच्यापेक्षा जास्त इंडियामध्ये असेल तर तो इंडियाचा रेसिडेंट असणार आहे त्या प्रिव्हियस इयरमध्ये. ओके, ही पहिली कंडिशन. ही जर सॅटिस्फाय होत असेल, चेक करून बघायचं, पण ही जर सॅटिस्फाय होत असेल देन वी कॅन कॉल दॅट द पर्सन इज रेसिडेंट ऑफ इंडिया. बरं, ही सॅटिस्फाय होत नसेल, सॅटिस्फाय होत नाही म्हणजे काय असणार आहे? तर दॅट पर्सन मे बी इन इंडिया फॉर लेस दॅन 182 days. म्हणजेच 182 दिवसापेक्षा जर कमी दिवस तो भारतामध्ये असेल प्रिव्हियस इयरमध्ये तर निश्चितच तो रेसिडेंट नाही आहे. ओके, पण अशी जर कंडिशन आली तर आपल्याला नेक्स्ट कंडिशन चेक करायची. ऑर, मी वर्ड काय यूज केलं आहे बघा तिथे, ऑर. कंडिशन 1 किंवा कंडिशन 2. सो व्हॉट इज कंडिशन 2? ऑर कंडिशन नंबर 2. येस, इट इज गिवन ओवर हियर. कंडिशन नंबर 2 मध्ये 2 पॉईंट्स आहेत, ए अँड बी. सो आय विल जस्ट फर्स्ट रीड द A1. इफ दॅट पर्सन ही इज इन इंडिया फॉर 365 days or more during the years immediately preceding the previous year. म्हणजेच काय? आपलं जे प्रिव्हियस इयर आहे 2019-20 या इयरच्या आधीची 4 वर्ष, लगेचच येणारी आधीची 4 वर्ष, मागील 4 वर्ष कोणती असतील? 18-19, त्यानंतर 17-18, 2017-18, त्यानंतर 2016-17 आणि 2015-16. 15-16, 16-17, 17-18 आणि 18-19. 4 years. ओके, मी प्रिव्हियस इयर पकडलेलं नाही याच्या. प्रिव्हियस इयरच्या आधीची 4 वर्ष. या 4 वर्षामध्ये तो कमीत कमी 365 days किंवा त्याच्यापेक्षा जास्त भारतामध्ये असणं आवश्यक आहे. ओके, अँड ही पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशनमधलं ए झालं. अँड त्याचबरोबर ही इज इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर फॉर अ पिरियड ऑफ 60 days और मोर. म्हणजे प्रिव्हियस इयरच्या आधीची जी 4 वर्ष आहे त्या 4 वर्षांमध्ये 365 दिवस किंवा त्याच्यापेक्षा जास्त आणि प्रिव्हियस इयरमध्ये 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस तो भारतामध्ये असला पाहिजे. दुसरी कंडिशनचा जर विचार केला तर ए आणि बी सायमल्टेनियसली सॅटिस्फाय झाले पाहिजे. ओके, नुसतं 4 वर्षामध्ये 365 दिवस असेल आणि प्रिव्हियस इयरमध्ये 60 दिवसापेक्षा जर कमी असेल तर तो रेसिडेंट मानला जाणार नाही. सो सेकंड कंडिशन जर आपण अप्लाय करणार असू तर दोन्ही ए आणि बी सायमल्टेनियसली सॅटिस्फाय होणं गरजेचं आहे. ओके, उदाहरण देऊन सांगते. से सपोज मिस्टर ए इज इन इंडिया ड्युरिंग द प्रिव्हियस इयर ओनली फॉर 50 days. तर तो फक्त 50 daysसाठी असेल. ओके, तर तुमचं कन्क्ल्युजन काय असणार आहे बघा. पहिलं तर चालणारच नाही. पहिली कंडिशन काय? 182 days मोर पाहिजे, बरोबर ना. मग ते पण नाही चालणार बिकॉज 182पेक्षा कमी आहे, तो 50 daysसाठीच आहे. सेकंड कंडिशनमध्ये पण चालणार नाही. जरी 4 वर्षामध्ये तो 365 days असला तरी पण प्रिव्हियस इयरमध्ये कमीत कमी 60 दिवसासाठी तो भारतात असणं गरजेचं आहे. ओके, 60 दिवसासाठी. आणि मी एक्झाम्पलमध्ये किती सांगितले? 50 days. म्हणजे आपण काय कन्क्लूड करू शकतो? दॅट मिस्टर ई इज अ नॉन रेसिडेंट ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. या प्रिव्हियस इयरसाठी तो नॉन रेसिडेंट आहे. ओके, आता एक्झाम्पल देऊन आणखीन क्लिअर करते बघा. हां, ह्याच्यात एक्सेप्शनची ही स्लाईड मी नंतर घेते. काउंटिंग ऑन डे समजू, ठीक आहे. एक्झम्पशनची पण घेऊन टाकते, नाही तर परत कन्फ्यूज ती राहिली ते राहून जाईल. ओके, एक्झम्पशन्स टू कंडिशन 2. सेकंड कंडिशन जी मी दिली आहे बेसिक कंडिशन ऑफ 365 days ड्युरिंग लास्ट 4 year इमिजिएटली प्रिसिडिंग द प्रिव्हियस इयर अँड 60 days ड्युरिंग द प्रिव्हियस इयर. ही जी कंडिशन आहे त्याला ह्या दोन गोष्टी अपवाद आहेत.
किंवा हे 2 पर्सन अपवाद आहेत. कोणतेवाले? नंबर 1, अ सिटिझन ऑफ इंडिया ऑर ॲन इंडियन मेंबर ऑफ अ क्रू ऑफ ॲन इंडियन शिप हू लिव्ज इंडिया इन द प्रिव्हियस इयर फॉर द पर्पज ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजे भारताचा सिटिझन आहे, भारताचा नागरिक आहे, परंतु तो व्यवसायानिमित्त किंवा रोजगारानिमित्त जर भारताच्या बाहेर जात असेल तर त्याच्यासाठी सेकंड कंडिशन लागू होत नाही. त्यांनी पहिली कंडिशनच सॅटिस्फाय करणं आवश्यक आहे, त्याच्याकडे दुसरी कंडिशनची चॉईस राहत नाही. पहिली कंडिशन म्हणजे कोणती? तर प्रिव्हियस इयरमध्ये 182 डेजपेक्षा जास्त तो भारतात असला पाहिजे, तर आणि तरच तो इंडियन रेसिडेंट मानला जाईल. दुसरा अपवाद आहे, अ सिटिझन ऑफ इंडिया or a person of Indian origin who being outside India comes on a visit to India in the previous year. भारताचा नागरिक आहे किंवा भारताचं ओरिजिन असलेला. तर ओरिजिन म्हणजे काय? उदाहरणार्थ एखाद्या पर्सन भारतात राहत नाही आहे, त्याचा जन्म भारतात नाही झालेला आहे, ओके, जन्माने भारतातला नाही आहे, तो भारतीय नाही आहे जन्माने, आउट ऑफ इंडियाचा आहे, परंतु त्याचे आईवडील किंवा त्याचे ग्रँडपॅरेंट्स जर भारतामधले ओरिजिन म्हणजे त्यांचा जन्म भारतातला असेल तर आपण त्या पर्सनला पण भारतीय ओरिजिनचे म्हणू शकतो. आय रिपीट माय वर्ड. समजा एखाद्या पर्सनचा जन्म भारतात झालेला नाही आहे म्हणजे आपण तो इंडियन ओरिजिनचा आहे हे कधी म्हणू शकतो? त्याचा नाही जन्म झालेला आहे पण त्याच्या वडिलांचा, त्याच्या आईचा किंवा पेरेंट्सला आपण म्हणूया, किंवा ग्रँडपेरेंट्सचा जन्म जर भारतात झालेला असेल तर आपण त्याला भारताचं ओरिजिन असलेला किंवा इंडियन ओरिजिन असलेला पर्सन म्हणू शकतो. अनडिवायडेड इंडियामध्ये एखादं झालं असेल म्हणजे ज्यावेळेला एकत्र होतं पाकिस्तान आणि बांगलादेश अँड इंडिया त्यावेळेचा, ओके, म्हणजे ती पण कन्सिडर केलेली आहे, अनडिवायडेड इंडिया अँड डिवायडेड इंडिया. सो काय सांगत होते मी? हां, अ सिटिझन ऑफ इंडिया ऑर अ पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, इंडियन ओरिजिनचं असेल पण जन्म इंडियात झालेला नाही आणि तो इंडियामध्ये व्हिजिटसाठी आला आहे, ओके, व्हिजिटसाठी भेट द्यायला आलेला आहे, फिरायला आलेला आहे, तर अशा वेळेला त्याला सेकंड कंडिशन अप्लाय होत नाही. त्याने फर्स्ट कंडिशनच सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. पुन्हा रिमाइंड करते, फर्स्ट कंडिशन म्हणजे कोणती? 182 डेज ऑर मोर, ओके. हे 2 जर अपवाद सोडले 2 पर्सनचे, एक तर पर्सन जर एम्प्लॉयमेंटसाठी बाहेर गेला असेल तर, आणि दुसरा म्हणजे जर तो इंडियन ओरिजिनचा आहे आणि इंडियामध्ये व्हिजिटला आला असेल तर. 2 कंडिशन पुन्हा रिमाइंड करते. इफ अ पर्सन इज लिव्हिंग इंडिया फॉर द पर्पज ऑफ एम्प्लॉयमेंट अँड इफ द पर्सन इज व्हिजिटिंग इंडिया, ओके, अँड इफ ही इज ऑफ इंडियन ओरिजिन, इंडियन ओरिजिनचा असला पाहिजे, फॉरेन ओरिजिनचा नाही, ओके. सो दिस आर द 2 exceptions for the condition number 2, and in this both the cases you will have to fulfill that person will have to fulfill only and only one condition, and that is 182 days during the last previous year. तर या ठिकाणी आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे तुम्हाला की जे रेसिडेन्शियल स्टेटस आहे ते इयर टू इयर चेंज होतं. नॉट नेसेसरी इफ अ पर्सन एखाद्या प्रिव्हियस इयरमध्ये रेसिडेंट आहे तर दुसऱ्या प्रिव्हियस इयरमध्ये तो रेसिडेंट असेलच असं नाही. अँड हेन्स for each and every time, for each and every assessment year, you will have to determine the residential status of that particular person. प्रत्येक वर्षी तुम्हाला त्या पर्सनचं रेसिडेन्शियल स्टेटस डिटरमाइन करावं लागतं so as to find out whether he is a resident of India or non-resident during the previous year. ओके, म्हणजे एखादा पर्सन एखाद्या वर्षी रेसिडेंट असू शकतो पण दुसऱ्या वर्षी तो रेसिडेंट असेलच असं नाही. त्यामुळे हे दरवर्षी तुम्हाला करावं लागणार, ओके. हां, नाव दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, काउंटिंग ऑफ डेज कसे काउंट करायचे, बरोबर ना. आता आपल्याला ठरवायचं आहे ना की 182 डेज आहे की नाही, मग हे दिवस काउंट कसे करायचे, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, विच आय विल बी एक्सप्लेनिंग इन द नेक्स्ट लेक्चर. एकदम तुम्हाला कन्फ्युजन नको म्हणून मी हे थोडंसं नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करीन विथ द हेल्प ऑफ फ्यू एक्झाम्पल्स. So for today this much is enough. For the next lecture we will be learning counting of days and few examples. If you have any doubt please let me know
ऑन टेलिग्राम ग्रुप. आय विल अगेन रिपीट दॅट पोर्शन बिकॉज फ्रॉम नाव ऑनवर्ड्स तुमचं प्रॅक्टिकल पार्ट सुरू झालेला आहे. त्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारचं डाऊट ठेवू नका. आता जर डाऊट ठेवला तर नंतर काही कळणार नाही. त्यामुळे जे बेसिक टर्म्स अँड कंडिशन्स आहेत ते आताच क्लिअर झाल्या पाहिजे तुमच्या, सो ॲज टू बी मच मोर क्लिअर फॉर फ्युचर कोर्स. थँक्यू.